आजच्या पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क च्या 21व्या वर्धापन दिनास उपस्थित उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमूर्ती आदरणीय श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम साहेब, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय श्री संदीप मारणे साहेब, उच्च न्यायालयात आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व विविध प्रश्न सोडविणारे आदरणीय श्री मनोज शर्मा साहेब, प्रबंधक निरीक्षक 1 पुणे जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र महाजन साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित न्यायाधीश आदरणीय वाघमारे साहेब, वाघमारे मॅडम, वकील संघाचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, माझ्या महासंघाचे पदाधिकारी, पुणे जिल्ह्याचे वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष, गट क संघटनेचे पदाधिकारी, आपण सर्व उपस्थित कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी उपस्थित सर्व मान्यवर व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो। आजच्या पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क पुणेच्या 21व्या वर्धापन दिनास महासंघ गट क च्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी उपस्थित मान्यवर व कर्मचारी यांना विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की महासंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी यांना न्यायालयीन कामकाजात ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात, तसेच काही आर्थिक लाभाच्या मागण्या असतात, त्या मागण्या आपण जिल्हा संघटनेच्या माध्यमातून मेहरबान प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब, जे आपले कुटुंब प्रमुख असतात, त्यांच्या पुढे सादर करत असतो। ज्या अडचणी जिल्हा लेवलने सुटण्यासारख्या नसतात, त्या आपण नामदार उच्च न्यायालयात मांडत असतो। त्या महासंघाच्या वेगवेगळ्या महासंघाच्या माध्यमातून त्या मागण्या आपण मांडत असतो। सातत्याने उच्च न्यायालयात जाऊन त्या सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपल्याला सतत आदरणीय शर्मा साहेब यांच्याकडे जावं लागत असतं आणि ते त्यांचा भरभरून वेळ पण आपल्याला देत असतात। काही मागण्या ज्या उच्च न्यायालयात पण सोडवता येण्यासारख्या नसतात, त्या मागण्या आपण याचिकेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि यासाठी आपण नामदार उच्च न्यायालय मुंबई तसेच नामदार उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर येथे काही याचिका दाखल केलेल्या आहेत। त्यांचं कामकाज प्रगतीपथावर आहे। महासंघाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी सर्वप्रथम बैठक ही पुणे येथे घेण्यात आली होती। त्यावेळी महेश आलमले, विशाल सोनोने व त्यांची टीम यांनी केलेले नियोजन, जे काही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी जे काही प्रयत्न सुरू केले ते आपण पुण्यातून केले होते आणि त्यावेळेस जे काही अभ्यासपूर्ण पुण्याच्या टीमने एक तयारी केलेली होती, त्या अनुषंगानेच एक परिपक्व अशी याचिका आपण दाखल केलेली आहे, जी सद्यस्थितीत उच्च न्यायालय मुंबई येथे प्रलंबित आहे आणि त्याचं कामकाजही चांगल्या पद्धतीने चालू आहे, ज्याचा फायदा नवीन पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना भविष्यात होण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय सद्यस्थितीत शेट्टी आयोगातील मार्गदर्शन सूचना आणि न्यायनिर्णयानुसार बेंच क्लर्क 1, 2, 3 साठीची याचिका खंडपीठ औरंगाबाद येथे प्रलंबित आहे। सदर याचिका पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथील
जिल्हा संघटनांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेले आहे. या याचिकेसाठी पुणे येथून पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री योगेश पवार, महेश आलमले, किरण महेंद्रकर, विशाल सोनोने इत्यादी पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत असतात. ह्या याचिकेच्या न्यायनिर्णयामुळे नवीन कर्मचाऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. यात प्रत्यक्ष आर्थिक लाभ नसून पदोन्नतीची संख्या वाढणार आहे आणि तो निकाल 100% लवकरच लागण्याची आम्हाला शक्यता वाटते. याच्यात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, ज्याच्यात त्यांना सहाय्यक अधीक्षक पदापर्यंतच्या पदोन्नती निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत सर्व पदाच्या कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वेतनवाढ आहे. तो अत्यंत प्रगतीपथावर आहे. सविस्तरपणे येथे बोलणं उचित होणार नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राला उच्च न्यायालयाला मुख्य न्यायमूर्ती म्हणून लाभलेले आपल्या दृष्टीने एक देव माणूस असंच आपण त्यांचा उल्लेख करूयात, असे मुख्य न्यायमूर्ती आदरणीय उपाध्ये साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं कामकाज पुढे चाललं आहे. आदरणीय शर्मा साहेब तिथे जातीने लक्ष ठेवून आहेत आणि एक सेल तयार करण्यात आलेला आहे, ज्यात काही वेळा गट ड संघटनेकडून, बेलीफ संघटनेकडून किंवा लघुलेखक संघटनेकडून प्रश्न निर्माण झाले का आमच्या पदाचे कर्मचारी नाहीत, परंतु नामदार उच्च न्यायालयाने त्याची चांगली दखल घेतली आहे. ज्यांना स्वीपरपासून ते लघुलेखक ग्रेड 1 पर्यंतची वेतन निश्चिती करता येते असे 3 कर्मचारी आत्ताच 29 तारखेला त्यांची डेप्युटेशनवर ऑर्डर करण्यात आलेली आहे आणि 2 तारखेपासून त्याचं डेप्युटेशनवर त्यांना घेऊन वेतन निश्चितीचं कामकाज सुरू होणार आहे. नक्कीच ज्यांना वेतन निश्चिती येते असे कर्मचारी तिथे घेतल्यामुळे एक मोठा प्रश्न, ज्याच्यात कोणत्याही पदाचे पदाधिकारी नाहीत, फक्त ज्यांना वेतन निश्चित येते असेच कर्मचारी असल्याने आणि आदरणीय शर्मा साहेबांकडून एक मोठी अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांची आहे का लवकरात लवकर वेतन निश्चिती व्हावी. आपण 25/8/23 रोजी संभाजीनगर येथे आदरणीय उपाध्ये साहेब, मुख्य न्यायमूर्ती साहेब यांना भेटून काही निवेदन सादर केलं होतं. त्याच्यानंतर 31 मार्च 24 रोजी मुंबई काही मागण्या मांडल्या होत्या, ज्यात एक त्यावेळेस रिक्त असलेल्या जागेंचा मोठा प्रश्न होता. ती एक मागणी आपण मागितलेली होती. दुसरी इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर ही मागणी मांडलेली होती. अनुकंपा तत्वावरील नेमणुकीचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात पडलेले होते, ती एक मागणी होती. डुप्लिकेशन ऑफ वर्क्स याची एक मागणी होती. याबरोबर अनेक असे आपण 10-12 प्रश्न मांडले होते. मी इथे सर्वांना एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो. आदरणीय शर्मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सर्वांना माहिती आहे रिक्रुटमेंटची प्रोसेस पूर्ण होत आलेली. आपला पहिला प्रश्न अत्यंत तातडीने तो मार्ग निघालेला आहे. दुसरा जो प्रश्न आहे इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर, आपापल्या जिल्ह्यात, आपल्या पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी इकडून तिकडे झाले असतील, तिकडचे इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर आलेले असतील, तो एक प्रश्न साहेबांनी मार्गी काढलाय. अनुकंपा तत्वावर प्रलंबित असलेले मोठे प्रकरण आदरणीय शर्मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निकाली निघालेले आहेत. डुप्लिकेशन ऑफ वर्क्स याची मीटिंग तातडीने घेऊन, ज्यात आपण पुणे जिल्ह्यातून महेश आलमले यांना पाठवलं होतं, ती मीटिंग अत्यंत यशस्वी झालेली आहे आणि ज्याच्यात अमेंडमेंट्स वगैरे करायचे असतील त्याच्यामुळे त्यातले काही प्रकरण थांबलेले आहेत. आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी 100% ई फायलिंगची मागणी केलेली आहे, ती पण पूर्णत्वाकडे जाते आहे.
याशिवाय जिल्हा न्यायालयातील इन्स्पेक्शनसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना TADA जो आहे तो 110 120 होता, त्याच्यात आपण उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रमाणे 450 रुपये मिळावेत अशी मागणी केली होती. ती नामदार उच्च न्यायालयातून मंत्रालयात ते प्रकरण गेलेलं आहे आणि त्या भत्त्यात लवकरच वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ह्या सर्व अडचणी आदरणीय शर्मा साहेबांच्या हाताखाली आल्याशिवाय पुढे सरकत नाही आणि त्यांनी ह्या मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून आपल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, सुटलेल्या आहेत, काही सुटण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून मी एकदा पुन्हा आदरणीय शर्मा साहेबांच्या या कार्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. याशिवाय आदरणीय व्यासपीठ यांना मी याद्वारे महाराष्ट्रातील काही कर्मचाऱ्यांच्या थोड्या काही अडचणी आहेत, ज्या काही जिल्हा लेवलने सुटणाऱ्या आहेत, काही पालक न्यायमूर्तींच्या माध्यमातून सुटणाऱ्या आहेत आणि काही नामदार उच्च न्यायालयात सुटणाऱ्या आहेत. त्यात प्रामुख्याने एक मागणी आमची अशी होती का कोविड-19 मध्ये त्यावेळेस अत्यंत कमी कर्मचारी असताना जसं दिल्ली उच्च न्यायालयाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतन वाढ दिली, तो जर प्रस्ताव आमचा मान्य झाला तर आमचे सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी आपले सदैव ऋणी राहतील. दुसरी जी मागणी आहे आमची, एकाच पदावरील 3 वर्षे सेवा ही जाचक अट जी आहे ही जर शिथिल केली तर त्याबद्दलही आम्ही सर्व आपले ऋणी राहू. आलमल्यांनी मांडलंच आहे बेंच क्लर्क 1, 2, 3 साठी डुप्लिकेशन ऑफ वर्क्समध्ये जसं काही डेली बोर्ड खरडा काढणं, चिटकवणं, त्याच्यासाठी पेपरलेस होण्यापेक्षा पेपरचं प्रमाण वाढलं आहे, ते जर कमी झालं, तसंच मेमोरंडम बुक आणि स्टेटमेंट्स हे जर लवकरात लवकर कमी झाले तर माझा तमाम महाराष्ट्रातील शिरस्तेदार सहशिरस्तेदार सुखी होईल. ही एक मागणी जर आमची लवकर मान्य केली तर खूप बरं होईल असं मी विनंती करतो. याद्वारे माझी एक अशी मागणी आहे की शेट्टी आयोगाच्या सर्व शिफारसी त्यात ज्या मांडलेल्या आहेत त्या जर तातडीने लागू झाल्यात तर त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचे थोडे आर्थिक लाभाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते जर आपण मार्गी काढलेत तर ते सुद्धा आमच्यावर उपकार होतील असं मला वाटतं. पूर्वीचा जो आयोग आहे ज्यामुळे आपण कामं करत असतो तर त्यानंतर माधुरधने पॅटर्न तयार करण्यात आला. साहेब आमची एक विनंती आहे, तातडीने जर मानधने पॅटर्न लागू केला तर आमच्या कामकाजात थोडी शिथिलता येईल आणि आमचा लोड कमी होईल. ते जर योग्य असेल मानधने पॅटर्न तर तो लागू करावा अशी मी विनंती करतो. आणि शेवटची माझी एक विनंती आहे का काही क्षुल्लक अडचणी असतात ज्या जिल्हा लेवलवर मिटणाऱ्या असतात, यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलेल्या आहे. काही ठिकाणी समन्वय समितीच्या मीटिंगा वेळच्या वेळी घेतल्या जातात, काही ठिकाणी थोड्या दिरंगाईने होतात तर काही ठिकाणी होत नाही. जर संपूर्ण महाराष्ट्रात एकवाक्यता झाली आणि समन्वय समितीची मीटिंग नियमित झाली तर खूप प्रकरणे आमच्या नामदार उच्च न्यायालयात येण्यापासून थांबतील. हा एक आमचा प्रश्न तातडीने सुटावा अशी एक विनंती करतो. मी सर्व मान्यवरांना याद्वारे विनंती करतो की या मागण्या सोडवण्यासाठी आपण आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत. आम्ही सर्व महाराष्ट्रातील कर्मचारी आमचे ऋणी राहू आणि जो काही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे वेतनाचा, याबाबत आदरणीय शर्मा साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच. आदरणीय पालक न्यायमूर्ती साहेब, आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यांना सुद्धा याद्वारे विनंती करतो की आमच्या छोटे ज्या अडचणी असतील ते जर तातडीने मार्गी लागल्या तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर उपकार होतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.